महत्वाचं करतो रे बाप्पा. धन्यवाद, स्तुती स्तवनात विराजमान झालास प्रभू. तुझ्या लेकरांना तू पाहिलं, तू त्यांना स्पर्श केला माझ्या देव बाप्पा. तुझ्या लेकरांच्या जीवनात आज आम्ही पूर्ण मोकळीकता स्वीकारत आहोत. तुझी मोठी दाट उपस्थिती आम्ही स्वीकारतो प्रभू. परमेश्वरा तू देव बाप्पा सर्वसमर्थ आणि जिवंत आहे, कधी न बदलणारा देव आहे. आमचा जीव तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. परमेश्वरा जसं आता वचन घेऊ, आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांना मोकळीकता दे, तुझ्या लेकरांचे जीवन आशीर्वादित कर, तुझ्या लेकरांना शांतीने भर, सर्व निराशा निघून जाऊ दे, सर्व विचार निघून जाऊ दे आणि तुझ्या लेकरांना आशीर्वादित जीवन दे. धन्यवाद येशू. पवित्र आत्मा मला सहाय्य कर, माझ्या ओठाकंठाला स्पर्श कर. ओठ माझी असू दे पण शब्द तुझे असू दे प्रभू. तू आमचा उत्तम शिक्षक आहे, आम्हाला शिकव. देव आमच्याशी काय बोलत आहे, देवाला आम्हाला काय सांगायचं आहे, आज आम्हाला ऐकायचं आहे. हे वचन आमच्या हृदयामध्ये देव बाप्पा रुजलं जाऊ दे आणि ते फळ देणारं ठरलं जाऊ दे. येशूच्या नावाची प्रार्थना करत आहे, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. आपण कलसीकरास पत्रामध्ये जाणार आहोत. आपण लक्षात ठेवूया, या जगामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे की परमेश्वराने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कलसीकरास पत्र पहिला अध्याय, कलसीकरास पत्र पहिला अध्याय काढू आपण. देवाने आम्हाला अंधकारच्या सत्तेतून, अंधाराच्या राज्यातून सोडवलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगत आहे परमेश्वराने आम्हाला अंधाराच्या राज्यातून सोडवलेलं आहे. आणि नेहमी विश्वास ठेवायचं का मी आता अंधाराच्या राज्यामध्ये नाही. जेव्हा आम्ही अज्ञान असू तेव्हा सैतान आमच्या जीवनामध्ये खेळत, सैतान आम्हाला भीती देवी, सैतान आम्हाला अंधारात ठेवी, सैतान आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो त्रास देवी. म्हणून आम्हाला वचन समजणं गरजेचं आहे. बायबलमध्ये दिले, अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत चाललाय. कशामुळे? अज्ञानामुळे. मग आम्हाला कशाकडे लक्ष द्यायचंय? ज्ञानामुळे. तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे असतील तर ज्ञानाकडे लक्ष द्या. बायबल सांगते शलोमोन राजा होता, त्याच्यासारखा कोणीच राजा जगात झाला नाही. जेव्हा त्याने प्रार्थना केली, परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. परमेश्वर त्याला म्हटला, माग तुला माझ्याकडे काय मागायचे. परमेश्वराला देव काय म्हटला, परमेश्वर त्या शलोमोनाला काय म्हटला की माग तुला माझ्याकडे काय मागायचे. तो म्हटला की परमेश्वरा तू मला या सर्व देशावर राजा केलेला आहेस, पण मी तर अजून लहान आहे, मला माहित नाही मी कसं काय राज्य करू, मी लोकांना कसं काय सांभाळू, मी कसं काय लोकांचं रक्षण करू. आणि ते रक्षण करण्यासाठी, ते राजपद मला चालवण्यासाठी परमेश्वरा मला तू ज्ञान दे. काय मागितलं शलोमोनाने? ज्ञान मागितलं. परमेश्वर खुश झाला. परमेश्वर म्हटला की तुला चांगलं दीर्घ आयुष्य मागितलं नाही, तू मोठा कोणता विजय मागितला नाही, कोणतं राज्य मागितलं नाही अजून, पण तू माझ्याकडे ज्ञान मागितलं. परमेश्वर म्हटला जा, तुला त्याच्यानंतर सगळं काही मी देतो. बायबल सांगतं की त्या ज्ञानाच्या जोराने किंवा त्या ज्ञानामुळं शलोमोनाकडे इतकं वैभव, इतकी संपत्ती आली, एवढी संपत्ती आली की त्याच्यासारखा कोणीच राजा झाला नाही. शलोमोनासारखा पृथ्वीवर एकही राजा नव्हता. काय मागितलं शलोमोनाने? ज्ञान. म्हणून जो व्यक्ती देवाच्या ज्ञानाकडे लक्ष देतो त्याला वैभव पण मिळणार, त्याला संपत्ती पण मिळणार. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला हे माहित होणं गरजेचं आहे की आम्ही कुठे आहोत. जर आम्हाला कळालं की आम्ही कुठे आहोत तर आम्ही देवाची भक्ती करू, आम्ही देवाची स्तुती करू, आम्ही देवाला उंच करू. प्रेज द लॉर्ड. कलसीकरास पत्रामध्ये आपण वचनात जाणार आहोत. कलसीकरास पत्र पहिला अध्याय वचन. त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवले आणि आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने म्हणजे परमेश्वराने. कोणी? परमेश्वराने आम्हाला अंधाराच्या राज्यातून सोडलं. म्हणजे जेव्हा आम्ही येशूवर विश्वास नव्हते ठेवत, कलसीकरास पत्र पहिला अध्याय
13 वचन लक्षपूर्वक ऐका. जेव्हा आम्ही विश्वास ठेवत नव्हतो प्रभू येशूवर, आम्ही कुठे होतो माहितीये? अंधाराच्या राज्यामध्ये. लक्षपूर्वक ऐका. जगामध्ये 2 राज्य आहेत. किती? 2. अंधाराचं राज्य, प्रकाशाचं राज्य. म्हणा, अंधाराचं राज्य, प्रकाशाचं राज्य. जर तुम्ही अंधाराच्या राज्यामध्ये आहात, जर तुम्ही विश्वासात आहात, तर परमेश्वराने तुम्हाला अंधाराच्या राज्यातून सोडवलेले आहे. आणि आता तुम्ही प्रकाशाच्या राज्यात आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 राज्य आहेत, एक अंधाराचं आणि एक प्रकाशाचं. आम्हाला हा विश्वास ठेवला पाहिजे, मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, आता मी अंधाराच्या राज्यामध्ये नाही. जर आमच्या जीवनात प्रॉब्लेम आहे, जर आमच्या जीवनात टेन्शन आहे, जे आमच्या जीवनात त्रास आहे, का आहे? तो अंधाराचा राज्य करणारा जो अधिकारी आहे सैतान, तो अजून आम्हाला अंधाराच्या राज्यात ओढत आहे. काय करतो तो? आम्हाला अंधाराच्या राज्यात ओढतो. तो म्हणतो, अरे तू माझ्या राज्यात होता, तू तिकडे गेलाच कसं काय? हालेलुया. बघा वचनात काय दिलेलं आहे? त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडवले, आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातले. म्हणा, मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. जर तुम्ही देवाच्या राज्यात आहात तर तुमच्या जीवनात शांती आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन 14. त्याच्या ठाई, त्याच्याद्वारे, रक्ताच्या द्वारे, म्हणजे प्रभूच्या रक्ताच्या द्वारे आम्हास आमची खंडणी भरून मिळवलेली सुटका म्हणजे आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला खंडणी देऊन, आमच्या पापाची क्षमा करून त्या अंधाराच्या राज्यातून आम्हाला सोडवले. लक्षपूर्वक ऐका. काय केलेलं आहे? अंधाराच्या राज्यातून सोडवलेलं आहे. आणि जर आता आम्ही प्रकाशाच्या, जर तुमच्या जीवनात तुम्हाला आनंद पाहिजे असेल, आशीर्वाद पाहिजे असतील, देवाची कृपा पाहिजे असतील, तर तुम्ही देवाच्या पुत्राच्या राज्यात आहे. त्यामुळं तुम्ही देवाची भक्ती करायला सुरुवात करा. तुम्ही देवाची स्तुती करायला सुरुवात करा. तुम्ही देवाला उंच करायला सुरुवात करा. कारण असं वचन सांगत आहे की 12 वचन काय सांगत आहे? याच कलसीकरास पत्र 1 अध्याय 12 वचन, त्याने तुम्हाला उजेडातील पवित्रांच्या वतनाचे विभागी होण्यास योग्य केले आहे. पवित्रांचं जे वतन आहे, लक्षपूर्वक ऐका, परमेश्वराने आम्हाला पवित्र जनांचं जे वतन आहे ते आम्हाला मिळवण्यास किंवा ते आम्हाला मिळण्यास आम्हाला योग्य केलं आहे, किंवा त्याचे विभागी होण्यास, त्याचे भागीदार होण्यास. स्वर्गातले जे पवित्र जन आहे, त्यांचे जे वतन आहे, जी स्वर्गीय, त्यांची स्वर्गीय संपत्ती आहे, त्या वतनाची विभागी होण्यास आम्हाला योग्य केले. आम्ही त्या योग्यतेचं नव्हतं. पवित्र जनांचे जो वतन आहे, जी त्यांची स्वर्गीय संपत्ती आहे, ती प्राप्त करण्यास आम्ही योग्यतेचे नव्हतो, पण त्या परमेश्वराने आम्हाला योग्यतेचं केलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून आम्हाला सोडवलं, अंधारातून राज्यातून आम्हाला बाहेर काढलं, आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आम्हाला आणलं, आणि त्या पवित्र जनांची जी संपत्ती आहे त्याची विभागी होण्यास आम्हाला योग्यतेचं केलं. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्हाला योग्य केलं, त्या बापाची तुम्ही उपकार स्तुती करावी. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. का आम्हाला पवित्रांच्या वतनाची विभागी होण्यास योग्य केलं? कारण आम्ही त्या बापाची स्तुती करावी. आम्ही काय करावी? बापाची स्तुती करावी. आम्ही काय करावी? स्तुती करावी. त्या बापाची स्तुती करावी. म्हणजे आम्ही स्तुती करताना आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, आता मी अंधकारामध्ये नाही, मी देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आहे, मी पवित्रांच्या वतनाचे भागीदार आहे. हे आमचं माइंड आता झवडलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. आणि आम्ही बापाची स्तुती केली पाहिजे. धन्यवाद, धन्यवाद प्रभू, आता अंधकारच्या राज्यात नाही मी. धन्यवाद प्रभू, स्वर्गातल्या संपत्तीचे वारसदार आहे मी. असं तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि देवाची स्तुती करा. बायबल मध्ये दिलेला आहे, योब नावाचा व्यक्ती. कोण? योब. योब असताना अब्रामाच्या काळामध्ये तो होता,
आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का योग जो होता हा देवाचा भय धरणारा होता. बायबलमध्ये दिले परमेश्वरचा भय धरणारा, देवाच्या मार्गात चालणारा असा होता. आणि एक दिवस काय झालं माहितीये का? बायबलमध्ये दिले की जेव्हा देवाची मुलं परमेश्वराकडे आले, म्हणजे देवाचे देवदूत, त्यावेळेस सैतान त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला देवाच्या जवळ. कोण? सैतान. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे, योबाचं पुस्तक काढूया, पहिला अध्याय, पहिलं वचन, पहिल्या अध्यायामध्ये काढू आपण वचन, की या ठिकाणी आपण स्वच्छ वचनात काय पाहिलं की परमेश्वराची उपकार स्तुती करावी म्हणून आपण अंधकारच्या राज्यातून सोडवलेले आहोत, हे लक्षात ठेवा. योबाचं पुस्तक काढा. काय झालं बघा, योबाचं पुस्तक काढलं वचन. योबाचं पुस्तक लक्षपूर्वक ऐका, आपले कान देवाच्या वचनाकडे लक्षपूर्वक ऐका द्या. योबाचं पुस्तक काढलं, पहिला अध्याय 6 वचन. असे झाले की एके दिवशी देवाचे मुलगे परमेश्वरच्या समोर उभे राहायला आले आणि त्यांच्यामध्ये सैतान पण आला. त्यांच्यामध्ये कोण आला? सैतान पण आला. पुढे काय झालं बघा. आणि यहोवाने परमेश्वराने सैतानाला म्हटले, तू कुठून आलास? तेव्हा सैतानाने परमेश्वरला उत्तर देऊन म्हटले, मी पृथ्वीवर इकडून तिकडं काय करून आलोय? फिरून आलेलो आहे. इकडून तिकडून फिरून आलोय. तिच्यावर खालीवर हिंडून आलो. इकडून तिकडून नाही तर खाली आल्यावर हिंडून आलो. सैतानाचं कामच आहे कोण काय करते बघणं. देव सैतानाला विचारत आहे, कुठून आलास तू? तो म्हणतो, मी पृथ्वीवर इकडून तिकडून हिंडून आलो. इकडून तिकडून फिरून आणि खालीवर हिंडून. लक्षपूर्वक ऐका, देवाला उत्तर देतोय तो सैतान. पुढे काय झालं, देव काय म्हणतो बघा त्याला. मग 8 वचन. तेव्हा सैतानाला म्हटले देवाने, माझा सेवक योग याच्याकडे तू आपलं मन लावून पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणी नाही हे समजला आहेस काय? तो परिपूर्ण सरळ, देवाला भिणारा, पापापासून दूर राहणारा असा मनुष्य आहे. देव पृथ्वीवर जो योग आहे त्याच्याविषयी सैतानाशी बोलत आहे. तू पृथ्वीवर इथून तिथून फिरत आलायस काय? त्या पृथ्वीवर माझा जो सेवक आहे योग, त्याच्याकडे तू पाहिलंस का? त्याच्याकडे मन लावून पहा. तो कसा आहे? तो सात्विक आहे. तो कसा आहे? देवाला भिणारा आहे, पापापासून दूर राहणारा असा मनुष्य आहे, परिपूर्ण सरळ आहे. देवाला योबाविषयी अभिमान होता. माझा सेवक योग कसा आहे? परिपूर्ण आहे, सरळ आहे, सात्विक आहे, देवाचा भय धरणारा आहे. विचार करा, मनुष्याविषयी स्वर्गामध्ये मीटिंग होते. काय होते? मीटिंग होते. आणि देवाला अभिमान वाटतोय योबाविषयी. बघ माझा सेवक, बघ माझा योग कसा आहे, पाहिला ना किती सात्विक आहे. पण सैतान काय म्हणतोय बघा, पुढचं वचन, पुढच्या वचनात जाऊया. 10 वचन किंवा 9. तेव्हा सैतानाने परमेश्वरला उत्तर देऊन म्हटले, योग काय देवाचे भय काय फुकट धरतोय काय? सैतान देवाशी म्हणतोय, तो काय तुझं भय फुकट धरतोय काय? का? बघा पुढचं वचन. तू 10 वचन. तू त्याच्या भोवती, त्याच्या घराभोवती जे काही त्याचे आहे त्याच्या भोवती चहूकडे कुंपण घातले नाहीस काय? तू त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला म्हणून त्याचे धन देशात वाढले आहे. तू त्याच्या अवतीभोवती कुंपण घातलंयस. सैतान त्याला दोष लावतो, देवाला म्हणतोय काय उगाच काय करतोय काय तुझं? तू त्याच्या अवतीभोवती काय घातलंय? कुंपण घातलंय. तू त्याला काय केलेलं आहे? त्याच्या हाताच्या कामाला आशीर्वाद दिला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तू काय उगाच तुझं त्याचं धन पण वाढलं आहे. पहिली गोष्ट की तुझं संपूर्ण त्याच्या आशीर्वादाला कुंपण आहे म्हणून मी त्याला हात लावू शकत नाही. पण सैतान पुढे काय म्हणते बघा 11. परंतु आता जे सर्व त्याचे आहे त्याला तू आपला हात पुढे करून लाव, म्हणजे तो खचित तुझ्या तोंडावर तुला श्राप देईल. सैतान काय म्हणतोय इकडे लक्षपूर्वक ऐका. देवाला तू त्याचं जे काय आहे त्याला हात लावून बघ बरं. घे काढून सगळं त्याच्याकडून. त्याचं आरोग्य काढून घे, त्याचा पैसा काढून घे, त्याची लेकरबाळ काढून घे, सगळं काढून घे. तो तुला तुझ्या तोंडावर श्राप देईल. म्हणजे
सैतान या ठिकाणी म्हणत आहे की मनुष्य देवाला श्राप देईल. म्हणजे सैतानाची इच्छा आहे की मनुष्याने देवाला श्राप द्यावा. लक्षपूर्वक ऐका. आणि आज मनुष्य तेच करत आहे. काय केलं तू माझ्या जीवनात? देवा तू असतास तर माझं जीवन असं नसतं. देवाची निंदा केली जाते, देवाला नावं ठेवले जातात, देवाच्या नावाने रडलं जातं. कुठे असतं तर असं नसतं झालं, तसं नसतं झालं, होतंय असं. सैतानाची तीच इच्छा आहे. तो म्हटला की योबाचं सगळं काही जर तू घेतलंस ना, तुला तो तोंडावर श्राप देईल. सैतान मनुष्याबद्दल सांगतोय. आज मनुष्य तेच करत आहे. देवाला ओळखत नाहीये, देवाला निंदा करत आहे, देवाला दोष देत आहे. लक्षपूर्वक ऐका. सैतानाची इच्छा काय होती? का श्राप द्यावं. देवाला मनुष्याने काय द्यावा? श्राप द्यावा. तू सगळं त्याचं घेशील तर त्याला श्राप देशील. आणि तुम्हाला माहितीये योबाचं परमेश्वर म्हटलं ठीक आहे, तू काय करायचं तू कर. परमेश्वर म्हटला मला पण त्याची परीक्षा बघायची. योबाची संपत्ती गेली, योबाची लेकरं गेले, योबाचं सगळं तो मोकळा झाला, काहीच राहिला नाही. योग काय म्हटला माहितीये? मी नागवा आलोय, मी नागवा जाणार आहे. काय म्हटलं तो? मी नागवा आलोय, नागवा जाणार. वचनात असं दिलंय, पण त्याने देवाला श्राप दिला नाही, त्याने देवाची निंदा केली नाही. आज परमेश्वराने मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही परमेश्वराची स्तुती करावी. बायबल सांगतं त्या परमेश्वराने आम्हाला निर्माण केलंय. जेव्हा सैतान हा देवाचा देवदूत होता, बायबलमध्ये दिले तर तो स्तुती करणारा होता. आणि त्या परमेश्वराने त्याच्या मनामध्ये पाप आल्यामुळे, गर्व आल्यामुळे त्याला पृथ्वीवर फेकून दिलं. आणि परमेश्वर म्हटला की माझं स्तवन करावं म्हणून मी मनुष्याला निर्माण करेन. देवाची स्तुती करण्यासाठी मनुष्याला परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. सैतानाची इच्छा आहे का याच मनुष्याने देवाला श्राप द्यावा. काय द्यावं? श्राप द्यावा. म्हणून तर आदामाला हवेला श्राप दिला देवाने. लक्षपूर्वक ऐका. जसं तो श्रापित आहे, सैतानाची इच्छा आहे की जगातले सगळे लोक श्रापित असावे, म्हणजे त्याने देवाची स्तुती करूच नाही. लक्षपूर्वक ऐका. देवाला तो म्हणतोय की जर तू योबाचं सगळं काही जर काढून घेशील तर तुला तोंडावर श्राप देईल. आणि देव इथं म्हणतोय की माझं स्तवन करावं, माझी स्तुती करावी, म्हणून मी मनुष्याला काय करेन? निर्माण करेन. आणि म्हणून त्यांनी काळोखाच्या सत्तेतून काढून आम्हाला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं, यासाठी की आम्ही पवित्र जनांच्या त्या वचनाचे विभागीदार होण्यास त्यांनी आम्हाला यासाठी योग्य केले, कारण त्या बापाची आम्ही स्तुती करावी. पण आजही तो आम्हाला काय करत आहे? स्तुती करून देत नाही, भक्ती करून देत नाही. आजार पाठवतो, आम्हाला गरीब करतो, कंगाल करतो. आजही लोकांना दिवस रात्र कष्टामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. रात्रंदिवस लोक पैशाच्या मागे लागलेले आहेत, पैशासाठी एकमेकांचं खून करत आहे, धन संपत्ती साठवण्याचा प्रयत्न करत आहे. रात्रंदिवस कबाड कष्ट करून म्हणतात नाही हे जर आम्ही नाही केलं तर आम्हाला कोण बघेल. देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्याच्या कष्टावर त्यांना जास्त विश्वास आहे. देवाने जे आम्हाला निर्माण केलंय, आम्ही देवाची स्तुती करावी, देवाची भक्ती करावी, आम्ही देवाला शोधावं, आमच्या निर्माणकर्त्याची आम्ही ओळख करून घ्यावी. सैतानाची इच्छा आहे की आम्ही देवाला श्राप द्यावा. लक्षपूर्वक काय का? देवाला काय द्यावा? आम्ही श्राप द्यावा. बापरे. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का योबाचं सगळं काय घेतलं. हे यासाठी आम्हाला इथं सांगितलेलं आहे की परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टींचे संरक्षण करायला समर्थ आहे. पण सैतानाची इच्छा आहे की आम्ही देवाला श्राप द्यावा. काय द्यावा? श्राप द्यावा. बायबल सांगतं या योबाचं सगळं काही लुटलं. काय झालं? लक्षपूर्वक ऐका. सगळं लुटलं, त्याचा घरदार लुटला. कारण देव म्हटलं ठीक आहे, मला त्याची परीक्षा पाहिजे, मला माहिती तो माझा व्यक्ती आहे, माझा मनुष्य आहे, तो माझ्यावर प्रेम करेल, तो माझी भक्ती करेल, तो माझं स्मरण करेल. सैतान म्हणतो ठीक आहे ना, बघतो मी. आणि बायबलमध्ये दिलंय या दोघांमध्येच युद्ध चालू झालं. दोघांचं बघू, ठीक आहे आता मी याला काय करेल? त्रास देईल, मी त्याला परीक्षेत पाडेल, मी त्याला सगळं रात्रंदिवस त्याचा छळ करेल, बघू तो तुझी स्तुती कशी करतोय तो. आणि बायबल सांगतं की शेवटी
सगळं काही योगाचं घेतलं, लक्षपूर्वक ऐका, सगळं काही योगाचं घेतलं. पण योग काय म्हटला वचनामध्ये दिलेला आहे, योगाच्या पुस्तकामध्ये तो काय म्हटला बघा, वचनामध्ये काढूया आपण. योग म्हटला पहिला अध्याय काढू, पहिला अध्याय मध्ये 21 वचन किंवा 20 पासून. योगाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, भूमीवर पडून नमन केले. त्यांनी म्हटले, मी आईच्या उदरातून नागवा आलोय आणि नागवाच परत जाईल. परमेश्वराने जे दिलं आहे, परमेश्वराने जे घेतलं आहे तो धन्यवादित असो. परमेश्वराने जे दिलं ते त्याने घेतलं. मी आईच्या उदरातून नागवा आलोय आणि नागवाच जाईल. देवाला धन्यवाद. लक्षपूर्वक ऐका, सगळं योगचं घेतलं, सुख संपत्ती सगळं सगळं सगळं, लेकरं बिकरं सगळं एका दिवसात नाच झाले. पण तो म्हटलं देवाला धन्यवाद, मी एकटाच आलोय आणि एकटाच जाणार आहे, मी देवाला नाही सोडणार. आणि बायबल सांगतं दुसऱ्यांदा परत मीटिंग होते, परत तो सैतान देवाच्या समोर उभा राहतो. परत देव त्याला विचारतो, अरे कुठून आलायस तू, बघ माझं सेवक योग कशा प्रकारे, बघ माझा सेवक योग कशा प्रकारे तो काय करत आहे, माझी सेवा करत आहे, मला धन्यवाद देत आहे, माझी भक्ती करत आहे. सगळं त्याचं हेरावून घेतलं तरी त्याने मला सोडलं नाही. आणि बायबल मध्ये काय दिलं माहिती का, त्याच्यानंतर तो म्हटला, तू त्याला चांगलं आरोग्य दिले ना, काय म्हटलं, तुला तू चांगलं आरोग्य दिले, तू चांगला त्याला उत्तम ठेवलेला आहे ना, म्हणून तो तुला म्हटलं ठीक आहे, आता तू त्याला काय कर, तुला जे करायचं ते कर, पण त्याच्या जीवाला तू स्पर्श करू नको, त्याच्या आत्म्याला तू स्पर्श करू नको. बायबल मध्ये दिले. योगाला नंतर फोड चालू झाले. काय झाले, गळवे आले, फोड आले, त्याचे फोड कुत्र्याने चाटले, अशा जखमा झाल्या. त्याची बायको त्याला म्हटली की तू देवाला श्राप दे आणि मरून जा. काय म्हटली ती, देवाला श्राप दे आणि मरून जा, देवाला श्राप दे आणि मरून जा. लक्षपूर्वक ऐका, मला तुम्हाला या ठिकाणी एकच गोष्ट सांगायची आहे, सैतानाची इच्छा आहे की मनुष्याने देवाला श्राप द्यावा. त्याची इच्छा नाही की परमेश्वराची भक्ती करावी म्हणून, मनुष्याने देवाची स्तुती करावी म्हणून. म्हणून आज जर तुम्हाला जर देवाकडे पहिल्यांदा काही मागायचं असेल तर एकच गोष्ट मागा, देवा माझ्या मुखात तुझं चिंतन असू दे, माझ्या मुखात तुझी भक्ती असू दे. त्या स्तुती आराधना हर एक बंधन तोडते. माझं स्तवन करावं म्हणून देव म्हटला, मी मनुष्याला निर्माण केले, जगातले प्रत्येक लोक मनुष्य जे आहे देवानी त्याचं स्तवन करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याला शोधण्यासाठी निर्माण केले. लक्षपूर्वक ऐका. पण काय म्हणतो सैतान, तू त्याला असं कर तो तुला श्राप दे, तू त्याला तसं कर तो तुला श्राप दे. सैतानाची इच्छा मनुष्यासाठी हीच आहे की मनुष्याने देवाला श्राप द्यावा. लक्षपूर्वक ऐका, देवाला काय द्यावा, श्राप द्यावा. आणि आज लोक ते करत आहेत. तू माझ्या जीवनात काय केले, हा माझं जीवन किती त्रासलेलं आहे, मी किती वैतागलेली आहे, माझ्या जीवनात किती माझं जीवन मोस झालेलं आहे. अनेक प्रकारचे त्रास घेऊन ते देवाकडे आपलं बोट उचलत आहे, दोष लावत आहे. पण त्यांना कळत नाही तर ते आता कुठे आहे, परमेश्वराने त्यांना कसं निवडलेलं आहे. जर तुम्हाला स्वतःला कळालं की मी अंधकारच्या सत्तेमध्ये नाही, मी अंधकारच्या राज्यात नाही, अंधकारच्या राज्यातून माझ्या परमेश्वराने मला सोडवलेलं आहे, मी सैतानाच्या राज्यात नाही, आता प्रकाशाच्या राज्यामध्ये आहे, तर तुम्ही देवाची स्तुती करा. तुम्ही देवाची भक्ती करा. काय करा, तुम्ही देवाची भक्ती, देवाची स्तुती करा, देवाची भक्ती करा, कारण हीच इच्छा आहे आमच्यासाठी देवाची. आणि जेव्हा तुम्ही देवाची भक्ती कराल, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, जेव्हा तुम्ही वचनामध्ये राहाल, तुमच्यामध्ये जो आत्मा आहे तो विझणार नाही. आणि जेव्हा तुमचा आत्मा विझणार नाही, सैतान प्रकाशाला घाबरतो, निघून जातो. म्हणून तेस्सेलकरास पत्र 5वा अध्याय काढूया की आत्म्याला विझून देऊ नका. प्रेज द लॉर्ड. काढू वचन कलसेकरास पत्र, तेस्सेलकरास पत्र 5वा अध्याय. आत्म्याला विसू देऊ नका. काढा वचन. आणि म्हणून स्तुती आराधना करणं गरजेचं आहे, भक्ती करणं आम्हाला गरजेचं आहे, आणि आम्हाला देवाचं गौरव करणं
गरजेचं आहे. काढा वचन थेस्सेलकरासपत्र सर्वांनी काढूया. 5वा अध्याय आणि आत्म्याला विजू देऊ नका. 19 वचन किंवा 16 वचनापासून वाचूया. लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर सैतानाला आम्हाला सांगायचे की मी प्रकाशामध्ये आहे, मी देवाच्या पुत्राच्या राज्यात आहे, मी पवित्रांच्या वतनाचे विभागी होण्यास माझ्या देवाने मला योग्य केलेलं आहे आणि म्हणून मी देवाची स्तुती करणार आहे. बघा वचनात काय दिलेलं आहे की तुम्ही आत्म्याला विजू देऊ नका, सर्वदा आनंद करा. थेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय 16 वचन. सर्वदा आनंद करा. काय करा? सर्वदा आनंद करा. आम्हाला आनंद यासाठी करायचा आहे कारण सैतान आमच्या जीवनातून निघून जातो. मग काय करतो? तो निघून जातो. कारण फिलिपकरासपत्र हे वचन असंच ठेवणार आहे. फिलिपकरासपत्र 3ऱ्या अध्यायामध्ये असं दिलेलं आहे, प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा आणि कुत्र्यापासून सावध राहा. माहिती तुम्हाला? येस आपला फिलिपकरासपत्र हे वचन असंच राहू द्या. काढा 3रा अध्यायामध्ये. 3रा अध्याय. कुत्रा कोण आहे? मग सैतान आहे. फिलिपकरासपत्र 3रा अध्याय. लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जेव्हा आनंद करता, जेव्हा देवाची भक्ती करता, जेव्हा देवाची स्तुती करता, जेव्हा देवाची आराधना करता, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, सैतान कुत्र्याप्रमाणे आम्हाला भुंकण्यासाठी येत असतो, आम्हाला फाडण्यासाठी येत असतो. पण बायबलमध्ये दिलेला आहे तर तो पळून जातो. काय होतो? मग पळून जातो. काढा वचन फिलिपकरासपत्र 3रा अध्याय. शेवटी माझ्या भावांनो किंवा बहिणींनो, प्रभूमध्ये आनंद करा. अशाच गोष्टी तुम्हाला लिहिणं हे मला काही कंटाळवाणं वाटत नाही. हे तुमच्या रक्षणासाठी आहे. प्रभूमध्ये आनंद करणं हे आमच्या रक्षणासाठी आहे. सर्वांनी बोला. प्रभूमध्ये आनंद करणं हे आमच्या रक्षणासाठी आहे. प्रभूमध्ये आनंद करणं हे आमच्या रक्षणासाठी आहे. पुढचं 2रं वचन वाचा. कुत्र्याविषयी सावध असा. कुत्र्याविषयी सावध असा. बायबल मधलं वचन येते बरं का. लोकांनी बंगला समोर लिहिले. जेव्हा तुम्ही आनंद करता तुमचं रक्षण होतं आणि तो कुत्र्यापासून तुम्ही काय होता? सुरक्षित राहता. म्हणून कुत्र्यापासून सुरक्षित राहतो. त्या योग आनंदामध्ये होता. त्याला सर्व धन संपत्ती होती, त्याला बघवलं नाही. तो म्हटलं त्याला त्रास दे, तो तुला श्राप दे. हा कुत्रा आमच्याकडे असंच बघायला येतो. कुत्रा आमच्याकडे काय करतो? बघायला येतो. कुत्र्याविषयी. पण तुम्ही जेव्हा आनंद करता प्रभूमध्ये, आमच्या ते रक्षणासाठी आहे. आमच्या कशासाठी आहे? रक्षणासाठी आहे. जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये आनंद करणार नाही, देवाचं स्मरण करणार नाही, देवाची भक्ती करणार नाही, कुत्र टपलेलंच आहे दारामध्ये. असं करत कुत्र्यापासून काय राहा? परत काढूया. थेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय मध्ये 16 वचन मध्ये काय दिलेलं आहे की प्रभूमध्ये काय करा? आनंद करा. आनंद करा. कारण परमेश्वराची इच्छा तीच आमच्यासाठी आहे. काढू वचन आपण. थेस्सेलकरासपत्र काढूया आपण वचन. थेस्सेलकरासपत्र 5वा अध्याय आणि 16 वचन. सर्वदा आनंद करा. काय करा? सर्वदा आनंद करा. प्रार्थना अखंड करा. काय करा? प्रार्थना अखंड करा. प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा. काय करा? उपकार स्तुती करा. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. लक्षपूर्वक ऐका. काय करा? आनंद करा, प्रार्थना करा, उपकार स्तुती करा. आमेन. आमेन. तुमची इच्छा आहे सैतानापासून तुमचं रक्षण व्हावं, कुत्र्यापासून तुमचं रक्षण व्हावं. येस. कुत्र्यापासून रक्षण व्हावं तुम्हाला वाटतंय? येस. प्रार्थना करा, आनंद करा, उपकार स्तुती करा. कारण बायबल सांगतं तुमच्यासाठी देवामध्ये हीच देवाची इच्छा आहे. आणि पुढचं वचन. आत्म्याला भिजू देऊ नका. भविष्यवाद्यांचा किंवा संदेशांचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टीची पालन करा. चांगले ते बळकट ठरा. वाईटाच्या सर्व प्रकारापासून दूर राहा. 23 वचन. आणि शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्ण करो आणि आपला येशू ख्रिस्त येण्याच्या वेळी तुमचा जीव, आत्मा, शरीर संपूर्ण निर्दोष व्हावी अशी राखली जाओ. आमेन. येशू येण्याच्या वेळेस आमचा जीव, आत्मा, शरीर निर्दोष राखली जाओ.
लक्षपूर्वक ऐका, किती मोठं वचन येते की आत्म्याला विजू देऊ नका. प्रार्थना करता अखंड, तुम्ही देवाची उपकार स्तुती करता, देवामध्ये आनंद करता, हा आत्मा तुमच्यात विजणार नाही. आत्मा विजवला म्हणजे तिथे अंधार आहे. आत्मा विजला म्हणजे लाईट गेली आणि आपण मेणबत्ती लावली तर, पण ती विजली तर अंधार होईल. आत्म्याला आम्हाला कसं प्रकारे हे ठेवायचं आहे पेटत. प्रार्थना अखंड करा, प्रभूमध्ये आनंद करा, उपकार स्तुतीमध्ये फार वाढा. तुमच्यासाठी हीच देवाची इच्छा आहे. लक्षपूर्वक ऐका, प्रभूमध्ये आनंद आम्हाला ह्यासाठी करायचा आहे, ते आमच्या रक्षणासाठी आहे. पण जेव्हा जेव्हा आम्ही दुःखात आणि त्रासामध्ये राहू, टेन्शन मध्ये राहू, चिंतेमध्ये राहू, तो सैतान अजून आम्हाला म्हणेल, हो देवाला श्राप दे, देवाची निंदा कर, देवाच्या विरोधात बोल 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 बोल. तो आनंद करतोय. म्हणून तर मी म्हणते की आमच्या जीवनामध्ये त्रास, आजार, दुःख, निराशा, टेन्शन, आम्ही देवाला श्राप द्यावं यासाठी आहे. जर देवाला श्राप देईल, देवाच्या समोर हा सैतान म्हणतोय, योग तुला श्राप दे, देवाच्या समोर म्हणतोय की तू त्याच्या विरोधात जा, त्याचं सगळं काही घे, बघ तुझ्या तोंडावर तुला तो श्राप देईल. अरे बापरे, म्हणजे सैतानाची इच्छा आहे की आम्ही देवाला श्राप देणारे लोक बनावे. हा, सैतानाची इच्छा आहे आम्ही लोक देवाला नाव ठेवणारे. कारण बायबल काय सांगतं की सर्वात पहिली आज्ञा देवाची काय आहे, तुझ्या देवावर तू प्रीती कर. आणि हा याची इच्छा काय आहे सैतानाची, श्राप द्यावा, देवाला दोष लावावा. प्रत्येक मनुष्याने देवाला दोष लावावा. म्हणूनच मनुष्याच्या जीवनामध्ये सगळे त्रास आहेत. पण जर तुम्ही आनंद करता तर तुमच्या रक्षणासाठी आहे. जर तुम्ही प्रभूमध्ये आनंद करता तर तुमच्या रक्षणासाठी आहे. बायबलमध्ये दिलेला आहे का, तो शांतीचा देव तुम्हाला परिपूर्ण करू. आमेन. आणि प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या वेळी तुमचा आत्मा, जीव, शरीर संपूर्ण निर्दोष राहावी अशी राखली जावं. आम्हाला काय एकत्र यायचे, आम्हाला का प्रार्थना करायची, येशू आम्हाला परत घ्यायला येणार आहे आणि तो येण्याच्या वेळेस आमचा जीव, आत्मा, शरीर हे निर्दोष राखली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय राखली जाणार आहे, निर्दोष राखली जाणार आहे. निर्दोष राखली जाणार आहे. का, जे नगर प्रभूने आम्हाला आमच्यासाठी तयार केलेलं आहे त्या नगरामध्ये आम्ही राहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून इब्री लोकांपत्रामध्ये वचनात असं दिलेलं आहे की तुम्ही देवाला नेहमी आभार स्वरूपाचा यज्ञ करा. इब्री लोकांपत्र काढूया वचन आपण 13 अध्यायामध्ये आणि जाऊया. कारण आज आपण एकच शिकत आहे की सैतानाची इच्छा नाही आम्ही प्रभूमध्ये वाढावं, आम्ही देवामध्ये आनंद करावं, देवाची उपकार स्तुती करावी, ही सैतानाची इच्छा नाही. इब्री लोकांपत्र 13 अध्याय काढा वचन. इब्री लोकांपत्र 13 अध्याय काढलं. आणि 13 अध्याय 12 पासून वाचूया. 13 आणि 12. येशूने आपल्या रक्ताने लोकांस पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले, तर आता आपण त्याचा अपमान सोशी त्याच्याजवळ तळाबाहेर जावे. कारण येथे आपल्याला स्थायिक नगर नाही, तर जे नगर येणार आहे त्याचा आपण शोध करतोय. येथे आपल्याला स्थायिक नगर नाही. आता आम्ही राहतो कुठं, भिंगारमध्ये आहे की नाही, आम्ही अहमदनगर मध्ये राहतो, ते जामखेड मध्ये राहतात. पण इथं आम्ही स्थायिक, आता कायम स्वरूपी आम्ही इथं राहणार आहोत का, नाही. 400-500 वर्ष, 1000 वर्ष कायमच राहणार आहे का. बायबल सांगते इथं आम्हाला स्थायिक नगर नाही. इथं आम्हाला काय नाही, स्थायिक नगर नाही. इथं आम्हाला स्थायिक नगर नाही, तर जे नगर येणार आहे त्याचा आपण शोध करतोय. जो स्थायिक नगर आम्हाला मिळणार आहे तिथं आम्ही त्याचा शोध करतोय. म्हणून फिलिप्पियन्स पत्रामध्ये दिलेलं आहे की आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. आमचं नागरिकत्व इथं नाहीये, स्थायिक नगर आमचं इथं नाहीये, तर बायबल मध्ये दिलेला आहे तो आम्हाला मिळणार. म्हणून आम्ही त्याचा शोध करत आहे. आनंद करा प्रभूमध्ये, कारण त्या स्थायिक नगरासाठी, त्या स्वर्गातल्या नागरिकत्वासाठी परमेश्वराने आम्हाला निवडले. इथं आम्ही स्थायिक नगर नाही, इथं आम्हाला कायमस्वरूपी राहणार नाही. पण सैतानाची काय इच्छा आहे, देवाला श्राप द्यावा, ते स्थायिक नगर आम्हाला मिळावं नाही. आज म्हणूनच बायबलमध्ये दिले की सैतानाने मनुष्यामध्ये फूट पाडलेली.
नात्यामध्ये फूट पाडलेली, शेजारामध्ये फूट पाडलेली, एकमेकांचा त्यांनी द्वेष करावा, एकमेकांमध्ये प्रेम करू नये. आणि प्रभूची इच्छा काय आहे? तुझं स्वतः तुझी शेजारावर प्रेम कर. पण सैतानाची इच्छा नाही का प्रेम करावं. आज आई वडिलांमध्ये प्रेम नाही का? नाहीये. सैतानाची इच्छा नाही प्रेम असावं म्हणून. पती पत्नीमध्ये प्रेम नाहीये, सैतानाची इच्छा नाही प्रेम असावं म्हणून. लक्षपूर्वक ऐका, अंधकारचं राज्य आणि प्रकाशाचं राज्य कधीच विसरू नका. अंधाराच्या राज्यामध्ये सर्व वाईट घटना घडत आहेत. म्हणून आज आपण जर देवामध्ये आहोत तर आपण प्रकाशाच्या राज्यामध्ये आहोत. कुठे आहोत? म्हणून देवाची काय इच्छा आहे? सर्वदा आनंद करा, अखंड प्रार्थना करा, उपकार स्तुती करा. हीच आमच्यासाठी देवाची इच्छा आहे. आम्ही प्रकाशाच्या राज्यात आहोत. जर तुम्ही स्वतःला असं रोज म्हटले, धन्यवाद प्रभू मी प्रकाशाच्या राज्यामध्ये आहे, मी अंधाराच्या राज्यावर, तो अंधाराचं राज्य आमच्यावर प्रबळ होणार नाही. अंधाराचं राज्य आम्हाला त्याच्या अंधारात खेचणार नाही. म्हणूनच बायबल सांगतं, जे पृथ्वीवर संपूर्ण ठिकाणी अंधार होता. काय होतं? संपूर्ण सुरुवातीला जेव्हा जग निर्माण झालं संपूर्ण ठिकाणी अंधार होता. देव म्हटला प्रकाश हो. आणि बायबल सांगतं प्रकाश वेगळा झाला आणि अंधार वेगळा झाला. जेव्हा आम्ही अंधारात होतो पण देव आला आमच्या जीवनामध्ये, देवाने त्या अंधाराला आमच्यापासून दूर केले आणि आम्हाला प्रकाशात आणलं. प्रेज द लॉर्ड. वचनात असं दिले की आता आम्ही रात्रीचे नाही, आम्ही दिवसाचे आहोत. असं एका वचनात दिलेलं आहे. रोमकारास पत्रामध्ये काढूया वचन भेटले तर. रोमकारास पत्रामध्ये असं दिलेलं आहे की आता आम्ही दिवसाचे आहोत, रात्रीचे नाही. म्हणून जे वाईट वागतात, जे भांडण करतात, जे एकमेकांचा द्वेष करतात, ते लोक कसले आहेत? अंधाराचे. प्रेज द लॉर्ड. रोमकारास पत्रामध्ये काढूया वचनामध्ये, थँक्यू जीसस, हालेलुया. रोमकारास पत्र आणि 13 वचन, 13 अध्याय काढा वचन. काढलं वचन. याच्यामध्ये वेगळं आहे. 13 अध्यायमध्ये, समय जाणून हे करा, आता झोपेतून उठण्याची वेळ आली आहे, कारण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. रात्र बहुतेक सरली आहे, दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कर्म टाकून द्यावी आणि प्रकाशाची कर्म काय करा? धारण करा. काय करा? धारण करा. विश्वास ठेवा की आम्ही अंधाराचे नाही, आता आम्ही कसे आहोत? दिवसाचे आहोत, प्रकाशाचे आहोत. एका वचनामध्ये असं दिलेलं आहे की आम्ही दिवसाचे आहोत, आम्ही अंधाराचे नाही. प्रेज द लॉर्ड. तर विश्वास ठेवा की आज देव आम्हाला एकच गोष्ट शिकवत आहे की आम्ही प्रकाशाचे आहोत. आम्ही कशाचे आहोत? प्रकाशाचे आहोत. आम्ही प्रकाशाचे आहोत. आणि म्हणून आज आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये राहणं गरजेचं आहे. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय काढून बघू बरं. एका वचनात दिले का? इफिसियन्स पत्र 5वा अध्याय काढला. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 8वं वचन वाचा बरं. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 8वं वचन. तुम्ही पूर्वी अंधारात होता, परंतु आता प्रभू मध्ये उजेड आहात. तुम्ही पूर्वी अंधार होता आणि आता काय आहात? उजेड आहात. उजेड आहात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही अंधार होतात परंतु प्रभू मध्ये आता उजेड आहात. उजेडाच्या लेकरासारखे चाला. आपण उजेडाची लेकर आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण उजेडाची लेकर आहोत. पूर्वी अंधार होतो आपण, म्हणजे अंधाराची लेकर होतो, पण आता उजेडाची लेकर आहोत. म्हणून प्रभू म्हटला प्रकाश हो, आणि तो प्रकाश आमच्यामध्ये आता उगवलेला आहे, आमच्या अंतःकरणात उगवलेला आहे, आणि आम्ही आता प्रकाशाची लेकर झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. सैतानाची काय इच्छा होती की मनुष्याने देवाला काय द्यावं? श्राप द्यावा. श्राप देवा. आज पण तू ती इच्छा ठेवतोय, आज पण इच्छा ठेवतोय की मनुष्याने देवाला श्राप द्यावा. तू काय केलं माझ्या जीवनात? तू असता तर असं झालं नसतं, मला तुझी गरज नाही. मनुष्य आज पण श्राप देत आहे. पण विश्वास ठेवा, आपल्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक लोकांना परमेश्वर त्या सैतानापासून सोडवणार आहे, मोकळं करणार आहे,
अंधारातून त्यांना बाहेर काढणार आहे. पण आज आम्हाला प्रार्थना करायची आहे. अखंड प्रार्थना करा आणि अजून काय करा? आनंद करा. आनंद करा आणि उपकार स्तुतीमध्ये फार वाढा. हीच देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. लक्षपूर्वक ऐका. काय सैतानाची इच्छा आहे? श्राप द्यावा. सैतानाची इच्छा आहे मनुष्याने देवाला श्राप द्यावा. लक्षपूर्वक ऐका. आज म्हणून लोक जगामध्ये एवढे त्रासलेले आहेत, वैतागलेले आहेत, रात्रंदिवस कष्टामध्ये आहेत, कारण त्याची इच्छा आहे मनुष्याने देवाला श्राप द्यावा. लक्षपूर्वक ऐका. प्रार्थना करूया. डोळे बंद करा. कारण आज आपण देवाची भक्ती केली, देवाची स्तुती केली, देवाची इच्छा होती आमच्या जीवनामध्ये, तसं आपण करत आहोत. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुला उच्च करतो परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो देवा. तू यासाठी आम्हाला निवडले. तू आमचा देव आहे, तू आमचा राजा आहे, तू आमचा परमेश्वर आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आम्ही तुझे उपकार मानतो. हालेलुया, हालेलुया. डोळे बंद करा. देव आम्हाला स्पर्श करेल. हर एक अंधकारातून तो आमच्यापासून आम्हाला दूर करेल. सर्व श्राप आमच्या जीवनातून तुटले जातील. हर एक बंधन आमच्या जीवनातून तुटले जातील. देव आमच्यामध्ये आहे. फक्त देवाची स्तुती करायला शिकूया, देवाची भक्ती करायला शिकूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. हो मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. दर्शन मांगू पल पल तेरा, दर्शन मांगू पल पल तेरा. नम्र इस दिल से मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. भटकूं तो मैं कहाँ जाऊं, भटकूं तो मैं कहाँ जाऊं. घेरा जो तूने मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. मेरे जीवन में प्रभु स्पर्श करना चाहते. मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. शरण मांगू पल पल तेरा, दर्शन मांगू पल पल तेरा. नम्र इस दिल से मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत. वचन में भी
पवित्रांच्या वतनाचे विभागीदार येस आमेन होण्यास आम्हाला त्या देवाने योग्य केले. धन्यवाद प्रभू. पवित्रांच्या वतनाचे विभागीदार होण्यास त्या देवाने आम्हाला योग्य केलेले आहे. धन्यवाद माझ्या. आता आम्ही अंधारात नाही, येस आम्ही प्रकाशात. आमेन. हे प्रभू प्रत्येकाला स्पर्श कर माझ्या. मोकळीकता दे. त्यांच्या घरात कार्य कर, येस त्यांच्या नातेवाईकात कार्य कर, त्यांच्या लोकांमध्ये तू कार्य कर, आशीर्वादित कर त्यांना. अंधार त्यांच्या घरातून निघून जाऊ दे, त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे. येशूच्या नावात त्यांना मोकळं कर माझ्या. जे आजारी आहे त्यांना स्पर्श कर. जे प्रभू सैतानाने दुष्ट आत्म्याने बांधलेले आहे त्यांना स्पर्श कर. प्रभू जे आजारात, जे कर्जात आहे देवा, आर्थिक प्रॉब्लेम मध्ये आहे, येशूच्या नावात सुटका हर एक अश्रू पुसला जाऊ दे, हर एक अश्रू पुसला जाऊ दे. जे प्रभू ज्यांना लेकरं होत नाही त्यांना लेकरं दे, ज्यांना घर नाही त्यांना घराचा आशीर्वाद, तुझी शांती त्यांना दे, तुझ्या शांती त्याचा भर दे, तुझ्या लेकरांना आशीर्वाद. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. बोलो येशू मसीह की जय.